कधी लक्ष दिलंय का? आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला की बाकी सगळं चुकीचं वाटायला लागतं. तुमच्या मनाला हव्या त्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि ज्या तुमच्या मताशी जुळत नाहीत त्या आपोआप चुकीच्या वाटतात. ही एक मानसशास्त्रीय सापळा आहे ज्याचं नाव आहे कन्फर्मेशन बायस. आणि गंमत म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना देखील कदाचित याच सापळ्यात अडकत आहात. कन्फर्मेशन बायस म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर आपण ज्या गोष्टीवर आधीच विश्वास ठेवतो त्याच्याशी जुळणारी माहिती पटकन मान्य करतो आणि जी माहिती विचारांना विरोध करते ती लगेच नाकारतो. हा एक नैसर्गिक मानसिक प्रवृत्ती आहे. आपला मेंदू असं करतो कारण त्याला स्थिरता आणि साधेपणा आवडतो. आपल्या मताशी जुळणारी माहिती स्वीकारणं मेंदूसाठी सोपं असतं, पण विरोधी माहिती मान्य करणं म्हणजे विचार बदलणं आणि मेंदूला ते आवडत नाही. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे राजकारणात. तुम्ही ज्या पक्षाचे समर्थक आहात त्या पक्षाची चांगली बातमी आली की तुम्ही ती शेअर करता आणि त्याच्या विरोधात एखादा रिपोर्ट आला तर तो बनावट आहे असं तुम्हाला वाटतं. उदाहरण दुसरं, आरोग्यात. एखाद्याला फक्त घरगुती उपाय चांगले वाटत असतील तर त्याला वैद्यकीय संशोधनाची माहिती चुकीची किंवा फसवणूक आहे असं वाटेल. तिसरं उदाहरण म्हणजे सोशल मीडियात. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांचे अल्गोरिदम तुम्हाला तुमच्या आवडीचीच माहिती दाखवतात. हळूहळू तुम्ही एका बुडबुड्यात राहता जिथे सगळे तुमच्या मताशी सहमत असतात. मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू कॉग्निटिव्ह एस म्हणजेच विचार करायचा सोपा मार्ग शोधतो. विरोधी मत मान्य करणं म्हणजे स्वतःला चुकीचं ठरवणं आणि ते आपल्याला मानसिक त्रास देतं. म्हणून मेंदू सहजतेने आपल्या मताशी जुळणारी माहिती स्वीकारतो आणि बाकीचं फिल्टर करतो. 1. विरोधी माहिती वाचा. एखाद्या विषयावर फक्त एक बाजू न पाहता त्याची दुसरी बाजूही ऐका. 2. तथ्य तपासा. गुगलवर फॅक्ट चेक वेबसाईट वापरा. 3. स्वतःला प्रश्न विचारा. मी ही माहिती पुरावा आहे म्हणून मानतोय का की फक्त माझ्या मतांशी जुळते म्हणून? असे हे 3 मार्ग आहेत जे वापरून तुम्ही बाहेर पडू शकता. कन्फर्मेशन बायस ही एक मानसिक सवय आहे जी आपल्याला नकळत चुकीचे निर्णय घ्यायला लावते. पण जर तुम्ही याची जाणीव ठेवली तर तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या आणि सत्य माहितीच्या जवळ नेऊ शकता. असेच मेंदू हलवून टाकणारी सायकोलॉजी फॅक्ट्स जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.